नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR जीनियस अकॅडमीमध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। तर माझ्या मते आपण इथपर्यंत आलो होतो। हे 5व्या क्रमांकाचं उदाहरण आपण घेतलं होतं। आज आपण हे 6व्या क्रमांकाचं उदाहरण पाहूया। बघा, या दोन्ही आकृतीमधील भांड्याची मापे पहा। त्यावरून वृत्तचित्तीच्या आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल, किती जग भरून। हे पाण्याचा शंकू आकृती जग आहे, हो की नाही। आता हे जग असे याच्यामध्ये किती बसतील म्हणते, म्हणजे याचं काढूया अगोदर शंकूचं, हो ना। अगोदर काय करावं लागेल, आपल्याला शंकूचं घनफळ काढावं लागेल आणि मग वृत्तचित्तीच्या आकारात, मग त्यांना भाग दिल्यानंतर आपल्याला काय मिळेल, उत्तर येईल, हो की नाही। दुसरी स्लाइड घेऊ का, पाण्याचा शंकू आकृती जग नाही बसणार, तर दुसरी स्लाइड घेऊया। बघा आता, पाण्याचा शंकू आकृती जगासाठी काय घेऊया, जगासाठी आर किती आहे 3.5, एच किती आहे 10, आर बरोबर 3.5 सेमी आणि एच बरोबर किती आहे 10 सेमी। याच्यावरून आपल्याला शंकूचं घनफळ काय आहे 1/3 पाय r वर्ग एच, हो की नाही। म्हणजेच आपल्याला एल काढायची गरज नाही, म्हणून शंकूचे घनफळ बरोबर 1/3 पाय r वर्ग एच, हो ना। बरोबर काय होईल 1/3 गुणिला 22 सप्तमांश गुणिला 3.5 गुणिला 3.5 गुणिला 10 असं होईल की नाही। याने याला गुणूया, राहू देऊ मग असं गुणूया याला, 7×5 35 0.5, ते 3.14 घ्यायचं, काही दिले का आपल्याला, पायला पायच राहू दिले तर खूपच चांगलं होईल, कारण आपल्याला भागाकार करायचा आहे ना, आपल्याला भागाकार करायचा आहे ना, अशाला असंच राहू देऊया। 1/3 गुणिला 3.14 गुणिला 3.5 चा वर्ग गुणिला 10, ओके, गुणिला 10 गुणिला काय होईल 10। हे काय झालं आपलं शंकूचं घनफळ, म्हणजे शंकूच्या एवढ्या जागेमध्ये आपल्याला काय मिळेल, पाणी मावेल, कारण काय हा जगाचा आकार आहे, एवढं जगभर पाणी मावेल। आता वृत्तचित्तीच्या आकाराच्या भांड्यासाठी वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यासाठी बघूया काय, ही वृत्तचित्ती आहे आणि ही त्रिज्या आहे 7 सेमी आणि हा कॅपिटल घेऊया दोन्ही, एच आहे 10 सेमी, आर बरोबर आणि एच बरोबर किती काय, एच किती आहे 10 आणि आर 7, एच 10 आर 7, एच किती आहे ना, बरोबर, आर किती आहे 7 आणि एच 10, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं, वृत्तचित्तीच्या आकाराच्या भांड्याचे घनफळ काढायचं, हो की नाही। वृत्तचित्तीच्या आकाराच्या भांड्याचे घनफळ काय असतं,
हा 1/3 पाय वर्ग याच्या होता शंकूचं घनफळ. तर वृत्तचित्तीच्या आकाराच्या भांड्याचे घनफळ काय आहे? पाय आर वर्ग एच. हो की नाही? मग पायला पाय जशाला तसा ठेवूया किंवा 3.14 घेतलं काही तर ठीक आहे. 3.14 गुणीला आर किती आहे? 7चा वर्ग गुणीला एच किती आहे? 10. बरोबर काय करूया? राहू दे. आता मग हा आपल्याला काय म्हणते? वृत्तचित्तीच्या आकाराच्या भांड्यात किती जग पाणी मावेल, म्हणजे हे भागीला हे करावं लागेल, भागाकार करावा लागेल ना आपल्याला. हो की नाही? म्हणजे किती जग पाणी मावेल, पाणी मावण्याची क्षमता. बरोबर. वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याचे घनफळ, वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याचे घनफळ भागीला, हो ना, वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याचे घनफळ भागीला हे शंकूचे घनफळ किंवा शंकूचे घनफळ असं लिहूया, किंवा शंकू आकृती आकाराच्या जगाचे घनफळ. मग वृत्तचित्तीच्या आकाराचे घनफळ किती आलं? हे आलं आपलं 3.14 गुणीला 7 गुणीला 7 गुणीला 10. आणि या ठिकाणी काय आहे? 3.14 गुणीला 3.5 गुणीला 3.5 गुणीला 10 आणि छेदाला 1/3 असं आहे. ओके. आता हा 3 वर नेला तरी चालतो, इथंच हा 3 वर घेऊया. बरं जाऊ द्या, पहिली स्टेप करूया. काय होईल? हा कॅन्सल 3.14, हो ना. हा काय होईल? हा 10 कॅन्सल. आता काय उरला आपल्याकडे? 7 गुणीला 7 गुणीला हा छेदाचा छेद अंशाला, आणि इथे किती राहिला? 3.5 गुणीला 3.5. इथे 7×5 35, इथे देखील 7×5 35 बरोबर 3/0.25. 3/0.25 असं होईल की नाही? आणि मग काय होईल? 100 गुणूया एकक दशक शतक, म्हणजे 100 गुणल्यावर काय होईल? इथं 300 येईल आणि इथे किती येईल? 25. 100 गुणून अंशाला आणि छेदाला. का 100 गुणला आपण? का 100 गुणलं? तर माहित आहे का, एकक दशक शतकाच्या ठिकाणी दशांश आहे आणि म्हणून छेदाला आणि अंशाला सारख्या संख्येनं गुणायचं. 1 नंतर दशांश असेल तर 10, 2 नंतर दशांश असेल तर 100, 3 नंतर दशांश असेल तर 1000. मग आता याला भागूया ना. 25 एक 25, किती उरले? 5. 25 दोन्ही 50 बरोबर 12. म्हणून वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यात भांड्यात 12 जग पाणी मावेल. 12 जग पाणी मावेल. लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे गणित होतं. थोडंसं काळजीपूर्वक वाचलं आणि आपल्याला जे काही दिलं ते जर लिहिलं तर काय होईल? बघा आता, वृत्तचित्ती व शंकू समांतराचे आहेत. ही वृत्तचित्ती आहे, हो की नाही, आणि हा शंकू आहे. यांचा तळ कसा आहे? समान आहे असं आपण म्हणूया. हा जरी आपण गृहीत धरला तरी वृत्तचित्तीवर शंकू ठेवला, ही वृत्तचित्ती आहे, याच्यावर शंकू ठेवला. वृत्तचित्ती भागाची उंची 3 सेंटीमीटर, हो ना. तळाचे क्षेत्रफळ 100, हा किंवा हा किती असेल? 100 चौसेमी. संपूर्ण घनाकृतीचे घनफळ 500 घनसेमी असेल तर संपूर्ण घनाकृतीची उंची करा. आपल्याला उंची करायची, हो की नाही. संपूर्ण घनाकृतीची आपल्याला काय करायचं? उंची करायचं. मग वृत्तचित्तीसाठी
वृत्तचित्तीसाठी उंची किती आहे? 300. उंची किती आहे? 300 मी आहे ना. आता आपल्याला काय करायचंय? वृत्तचित्तीचे घनफळ काढायचे. मग क्षेत्रफळ दिले ना आपल्याला, तळाचे क्षेत्रफळ, तळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग बरोबर 100 सेमी वर्ग. हो की नाही? 100 सेमी वर्ग. आता वृत्तचित्तीचे घनफळाचं सूत्र काय? मग वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच. हो ना. आता बघ, हा पाय आर वर्ग एच किती आहे? 100. आलं लक्षात? तळाचं क्षेत्रफळ आणि गुणीला किती? हा 3 म्हणजे 300 सेमी घन. हे काय झालं आपलं? वृत्तचित्तीचे घनफळ. आणि लक्षात तुमच्या, हे आपण अगोदर काय केलं? वृत्तचित्तीचं घनफळ काढ. आता आपलं शंकूचं घनफळ काढायचंय. हो की नाही? मग शंकूचं घनफळ काढताना आपल्याला तळाचं क्षेत्रफळ दिलं 100. हो की नाही? आणि उंची किती आहे? उंची काढावी लागेल आपल्याला. शंकूचे घनफळ काढून ठेवूया. शंकूचे घनफळ बरोबर 1/3 पाय आर वर्ग एच. हो की नाही? हा शंकू झाला ना आपला. तळाचं क्षेत्रफळ सारखंच असेल ना याचं त्याचं 100. हो की नाही? मग काय होईल? बरोबर काय होईल? 1/3 हा 1/3 आणि पायार वर्ग किती आहे आपला? गुणीला 100 आणि गुणीला एच. एच दिलाच नाही ना आपल्याला ती उंची. हो की नाही? एकदम उंची काढावी लागेल. मग आपल्याला घनाकृतीचं घनफळ करायचंय ना पहिल्यांदा. घनाकृतीची उंची काढण्यासाठी या दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला. हो ना. मग घनाकृतीची उंची घनाकृतीचे घनफळ, घनाकृतीचे घनफळ. ओके. बरोबर काय? वृत्तचित्तीचे घनफळ अधिक काय? शंकूचे घनफळ. हो ना. घनाकृतीचे घनफळ आपल्याला दिले किती आहे? 500. हो ना. आता मग काय करावं लागेल आपल्याला? पाचशे बरोबर वृत्तचित्तीचे घनफळ किती आलं आपलं? 300 अधिक किती? शंकूचं घनफळ किती आहे? 1/3 गुणीला 100 गुणीला एच. आता हा 300 प्लस आहे ते इकडे मायनस करूया. मग आपल्याकडे काय राहिलं? 1/3 गुणीला 100 गुणीला एच बरोबर 500 वजा 300 होईल की नाही असं? म्हणून एच बरोबर काय होईल? मग 1/3 गुणीला 100 गुणीला एच बरोबर किती राहिला आपला? 200. म्हणून एच बरोबर 200 गुणीला 3 भागीला 100. हा 100 अंशाला आहे म्हणजे छेदाला गेला. हा छेदाला आहे म्हणजे अंशाला गेला. हे 2 शून्य गेले. 2 गुणीला 3 म्हणून एच बरोबर किती? 10. आपल्याला काय उरलं होतं? तर संपूर्ण घनाकृतीची उंची काढा. मग संपूर्ण घनाकृतीची उंची किती निघाली आपली? नाही, ही फक्त एच एवढ्याचीच निघाली. हो की नाही? आता आपल्याला संपूर्ण घनाकृतीची उंची काढायची झाली तर काय करावं लागेल? घनाकृतीची एकूण उंची इथे लिहूया.
घनाकृतीची एकूण उंची ना, हो की नाही, ही 3 आणि ही 6 आहे ना, मग काय होईल, या दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला. आपल्याला एच बरोबर वृत्तचित्तीची दिली 3 आणि शंकू आकृतीची किती काढली आपण, 6 काढली, हो की नाही, आणि म्हणून या दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला. मग वृत्तचित्तीची उंची अधिक शंकूची उंची, हो की नाही, ही वृत्तचित्तीची उंची आहे किती 3 आणि ही शंकूची उंची आहे किती 6. मग 3 आणि 6 किती 9, बरोबर 9. मग एकूण उंची बरोबर किती 9. घनाकृतीची एकूण उंची किती आली आपली 9 सेंटीमीटर आली. किती आली 9 सेंटीमीटर आली. बघा आता त्याच्यानंतर बघा, शेजारील चित्रात दिलेल्या माहितीवरून अर्धगोल वृत्तचित्ती व शंकूपासून तयार झालेल्या खेळण्याचे एकूण पृष्ठफळ काढा. बघा हा अर्धगोल आहे, हो ना, याचा त्रिज्या दिली 3 म्हणजे याची त्रिज्या होईल 6, म्हणजे इथून इतका अंतर किती होईल 6, त्रिज्या 3. ही उंची दिली शंकूची 4, हो की नाही, ही शंकूचं घनफळ काढावं लागेल, अर्धगोलाचं घनफळ काढावं लागेल, आणि इथून इतकी काय झाली वृत्तचित्ती झाली. वृत्तचित्तीची लांबी म्हणजे उंची दिली आपल्याला किती 40 सेमी. मग आपल्याला सुरुवातीला करायचंय या तिघांची बेरीज करावी लागेल आपल्याला, हो की नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, शंकाकृती भागासाठी इकडून घ्यायचं की इकडून घ्यायचं, इकडून घेऊया. उंची किती आहे त्याची 4 सेमी आणि त्रिज्या किती आहे 3 सेमी. बघा शंकवा ओके नाही. या खेळण्याचा आपल्याला अशा प्रकारचं खेळणं आहे, या खेळण्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं. म्हणजे पहिले शंकाकृतीचं काढू, मग या वृत्तचित्तीचं काढू आणि मग या अर्धगोलाचं काढू, तिघांची बेरीज करूया. मग काय होईल, शंकाकृतीसाठी काय आर बरोबर 3 सेमी आणि एच बरोबर किती आहे 4 सेमी, ओके नाही, 4 आणि 3 आले. मग आता वक्र पृष्ठफळ काढावं लागेल आपल्याला. मग त्याच्यासाठी आपल्याला यल माहित पाहिजे, कारण शंकाकृतीच्या वक्र पृष्ठफळ किती आहे पाय आर यल आहे, हो की नाही. आणि म्हणून यल काढण्यासाठी यल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक मग 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग 9, 4 चा 16, या दोघांची बेरीज 25 आणि म्हणून यल किती आला आपला 500. ओके. आता शंकूचे वक्र पृष्ठफळ काढूया, म्हणजे शंकाकृती भागाचे वक्र पृष्ठफळ, शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय आर यल, ओके नाही. आर किती आहे 3, म्हणजे 3.14 घेऊया, 3.14 गुणिला आर आहे 3 आणि यल आहे 5, बरोबर काय होईल 3.14 गुणिला 15 बरोबर 5 त्रिक 15 ना, 15 चौक 60, 0 हातच्याले 6, 15 6 21 1 हातच्याले 2 आणि 15 त्रिक 45 आणि 2 47.10 सेमी वर्ग. हे काय झालं शंकूचे वक्र पृष्ठफळ. हे काय झालं आपल्या शंकूचे वक्र पृष्ठफळ झालं एवढ्या भागात. आता वृत्तचित्तीच्या आकारासाठी उंची किती घेऊया आपण 40 सेमी, हो की नाही. वृत्तचित्तीच्या भागासाठी उंची किती घेऊया 40. ही लांबी म्हणजेच काय उंची म्हणूया, आणि ही त्रिज्या तर प्रत्येकाची याची आहे आणि याची आहे. वृत्तचित्ती भागासाठी बघा आर बरोबर किती आहे 3 सेमी,
लांबी म्हणजे उंची किती आहे 40 सेमी. ओके नाही. मग वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ काय? वृत्तचित्तीच्या वक्र पृष्ठफळाचं क्षेत्रफळ 2 पाय आर एच. ओके नाही. 2 पाय आर एच बरोबर 2 ला 2 घेऊया. आर किती आहे याला भागत जात नाही म्हणजे 3.14 गुणिला 40 गुणिला किती 3 होईल की नाही. हा आर किती आहे 3 आणि एच किती आहे 40. मग या दोघांचा गुणाकार करूया किती 6.28. या दोघांचा गुणाकार करूया 120. 1 0 देऊया 12 न गुणू 12 आठी 96 6 हातच्याले 9 12 दोन्ही 24 9 33 3 हातच्याले 3 12 तरी 36 आणि 3 39 2 नंतर दशांश म्हणजे 393.60 सेमी वर्ग. हे काय झालं पायची किंमत तशीच ठेवायला पाहिजे होती का. पायची किंमत तशीच ठेवू म्हणजे काय होईल आपल्याला ते बेरीज करायला सोपं जाईल. पण या ठिकाणी काय करूया इथे देखील पाय दशाला तसा ठेवूया. आपल्याला बेरीजच करायची ना 3दा पायनं गुणण्यापेक्षा. मग काय होईल इथं पाय आणि इथं 15 पाय. पण या ठिकाणी देखील पाय म्हणजे 3 दोन्ही 6 आणि 6 चौक 24 240 पाय सेमी वर्ग असं आपलं उत्तर. एकदम उत्तर नाही आलं बरं का फक्त वृत्तचित्तीचं वक्र पृष्ठफळ आलं. वक्र पृष्ठफळ सेमी वर्ग. आता याचं राहिलं अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. हो की नाही. गोलाचं वक्र पृष्ठफळ त्याच्यापेक्षा निम्मे. हो की नाही. अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ काय येईल मग 2 पाय आर वर्ग. 2 पाय आर वर्ग बरोबर 2 पाय गुणिला आर किती आहे आपला 3.5. आर किती आहे 3च आहे ना फक्त. बरोबर किती 2 पाय गुणिला किती 9 आणि 9 दोन्ही 18 पाय सेमी वर्ग. या 9चा आणि 2चा गुणाकार केला मग अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ बरोबर 18 पाय सेमी वर्ग. बरोबर किती आलं 18 पाय सेमी वर्ग. आता आपल्याला काय करायचंय या संपूर्ण या शंकूपासून तयार झालेल्या खेळण्याचे एकूण पृष्ठफळ काढायचे म्हणजे या सर्वांची आपल्याला बेरीजच करावी लागेल. मग खेळण्याचे एकूण पृष्ठफळ खेळण्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय होईल शंकूचे पृष्ठफळ शंकूचे वक्र पृष्ठफळ हा माझ्याकडे जागा नाही हा अधिक काय होईल वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ अधिक अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. ओके नाही. या तिघांनी मिळून काय झालं माहित आहे का की खेळणं तयार झालं. आणि शंकूचे वक्र पृष्ठफळ किती आलं आपलं 15 पाय अधिक वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ किती आलं 240 पाय अधिक अर्धगोलाचं किती आलं 18 पाय. या सर्वांची बेरीज करूया. 8 5 13 3 हाताला 1 2 6 1 7
आणि 273 पाय. म्हणजेच काय होईल, खेळण्याचे एकूण पृष्ठफळ पाय वर्ग. आलं लक्षात तुमच्या? अशा प्रकारे हे आपलं उत्तर होतं, 273 पाय सेमी वर्ग. आलं लक्षात तुमच्या? माझ्या मते इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. थोडंसं लेंगदी आहे, हो की नाही? फक्त आपल्याला काय दिले, काय करायचं याचा विचार करा, त्या किमती ठेवा, ते सूत्र वापरा आणि कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया उद्या.